एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल मोस्टली सपना व्लॉग्स। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की पार्लरमध्ये केली जाणारी महागडी केराटिन ट्रीटमेंट केसांसाठी घरच्या घरी कशी करायची, ते पण नॅचरल होममेड इन्ग्रेडियंट वापरून। तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा। आपल्या सौंदर्यात केस हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो। प्रत्येकीला आपले केस काळेभोर, घनदाट आणि लांब सडक हवेच असतात आणि चमकदार सुद्धा हवेच असतात। आणि सध्याच्या बदलत्या लाईफस्टाईलचा परिणाम ना आपल्या केसांवर आणि त्वचेवर होतच असतो। आणि केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी काही जणी महागड्या ट्रीटमेंट म्हणजे केराटिन सारख्या पार्लरमध्ये जाऊन करतात। त्याच्यामध्ये असणारे केमिकल्सचा आपल्या केसांवर खूप जास्त परिणाम होतो आणि केसांची खूप जास्त म्हणजे वाट लागून जाते। मग अशा वेळी घरगुती आपण उपाय कसा करायचा पहिल्यापासूनच, तर ते बघा व्हिडिओमध्ये। इथे मी पहिल्यांदा तांदूळ शिजवून घेणार आहे। केसांच्या लांबीनुसार तुम्ही तांदूळ घेऊ शकता, म्हणजे त्याचा भात करायचा आहे। आणि माझे केस सुद्धा बघा खूप चिपचिपीत झालेत आणि खूप दिवसांपासून मला हा व्हिडिओ बनवायचा होता आणि मला ही ट्रीटमेंट घरच्या घरी करायची होती आणि शेवटी आज त्याचा मुहूर्त लागला। आपलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूयात। इथे मी 1 वाटी भात घेतला आहे, तुम्ही तुमच्या केसांच्या लांबीनुसार घेऊ शकता। 4 चमचे कोकोनट ऑइल घेतलंय मी, जे आपण पॅराशूट ऑइल लावतो घरामध्ये तेच घ्यायचंय। सिंपल आहे आणि कुठली जास्त महागड्या वस्तू वापरून सुद्धा मी हे ट्रीटमेंट करत नाहीये। आपल्या घरातच असतात ह्या सर्व वस्तू आणि आपण उगाचच पार्लरमध्ये वगैरे जात बसतो। असं नाही म्हणत की तुम्ही पार्लरमध्ये नका जाऊ, पण ॲटलिस्ट आपण स्वतः काळजी कशी घेऊ याविषयी म्हणजे आपण बघितलं पाहिजे, कशी घेता येईल याविषयी आपण जर थोडासा विचार केला पाहिजे। त्यानंतर 4 चमचे कोकोनट ऑइल घेतल्यानंतर मी इथे दही घेते 4 चमचे। मी जरा जास्तच घेतलंय कारण माझे केस लांब आहेत। तुम्ही तुमच्या केसांच्या लांबीनुसार ऑफकोर्स मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। याचे तुम्हाला 2 फायदे होणार आहेत। एक तर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन खूप सारा जास्त खर्च करून केसांवर ट्रीटमेंट करता, त्या केमिकलचा तुमच्या केसांवर दुष्परिणाम होतो। तेच जर तुम्ही घरगुती अशा पद्धतीने केलत ना, तर मग तुम्हाला त्याचा दुष्परिणामही केसांवर होणार नाही आणि तुमचा खर्च सुद्धा वाचणार आहे। अशा प्रकारचे 2 फायदे तुम्हाला होतील। आणि मी असं नाही म्हणत की तुम्ही पार्लरला नका जाऊ, म्हणजे मला कुणाला स्पेसिफिकली बोलायचं नाहीये, बट तुम्ही तुमच्या रिव्ह्यूनुसार तुम्हाला जे आलेले आहेत अनुभव त्यानुसार तुम्ही यूज करू शकता। त्यानंतर हे तिन्ही जे आहे ना मिश्रण, त्या तिन्हीचं मिश्रण एकदम मिक्सरमध्ये मी ग्राइंड करून घेतलं। आणि ना मी तुम्हाला ह्याच्यामध्ये एक ट्रिक सांगेन की भात जो आहे शिजलेला, तर त्याचा ना पूर्ण एकदम स्मूथ पेस्ट झाली पाहिजे, एवढ्यापर्यंत हे तिन्हीचं मिश्रण वाटून घ्यायचं। जसं इथे एकदम स्मूथ पेस्ट तयार झाली आहे आणि ही स्मूथ झालेली पेस्ट जी आहे ना ती हळूहळू आपल्या केसांवर अप्लाय करायची। खरं तर आम्ही इथे राहतो ना तिथे म्हणजे पुण्यामध्ये पूर्ण सगळीकडे बोरचंच पाणी आहे आणि या बोरच्या पाण्यामध्ये खूप जास्त क्षार असतात, त्यामुळे माझे केस एकदम चिपकू झालेत, चिकट झालेत। सिल्कीनेस अजिबात नाही आहे केसांना आणि खूप जास्त गळतात सुद्धा केस। त्यामुळे मी माझ्या केसांची काळजी खूप जास्त घेत असते। तर खूप दिवसांपासून ही मला ट्रीटमेंट घरीच करायची होती आणि मला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया, कारण काही ज्या कोणी हे व्हिडिओ बघत असतील त्या पुण्यामध्ये राहत असतील तर त्यांना सुद्धा बोरवेलच्या पाण्याचा खूप प्रॉब्लेम होत असेलच जसा मला होतोय, कारण त्याच्यामध्ये जास्त क्षार असतात। त्यामुळे तुम्ही सुद्धा हे यूज करून बघा, तुम्हाला सुद्धा फायदा नक्की होईल। तर मी जसं इथे अप्लाय केलं केसांना, तुम्ही तसंच अप्लाय करायचं आहे। एक वट घेऊन, माझे केस खूप मोठे आहेत त्यामुळे ना माझ्या डोक्यावर खूप जड झालं होतं। तर हे लावून झालंय माझं आणि जवळजवळ अर्धा तास मी केसांवर ठेवणार आहे। तोपर्यंत मी बाकीची सगळी कामं आवरून घेते। अर्धा तास झालाय, आता कपडे धुवून घेतले। अर्धा तासामध्ये कपडे धुवून झाले माझे आणि आता पाणी पण तापले। आता आंघोळ करते, केस धुते, मला रिझल्ट्स दाखवते। सो आता जस्ट माझी आंघोळ वगैरे झाली आणि केस पण मी धुवून आली आहे। तर केस थोडेसे ओले आहेत, सो तुम्हाला रिझल्ट काय ह्याचा दिसणार नाही। जसं मी पार्लरला जात नाही ना, म्हणजे पार्लरला केसांसाठी स्पेशल ट्रीटमेंट घेण्यासाठी मी पार्लरला जात नाही, तसंच मी केसांसाठी हेअर ड्रायर सुद्धा यूज नाही करत। जेव्हा माझे केस सुकतील ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेन केस सुकल्यानंतर।
फायनली आता ती वेळ आली की मला तुम्हाला दाखवायचं आहे की माझे केस कसे झालेत। तुम्ही आंघोळ करायच्या आधी म्हणजे हे जे केसांना लावायच्या आधी तुम्ही माझे केस बघितले असतील कसे दिसत होते, एकदम असे मेसी वाटत होते, म्हणजे विस्कटल्यासारखे वाटत होते। पण आता इतके छान सॉफ्ट आणि हे झालेत ना, म्हणजे एकदम मऊ झालेत ना, खरंच मी एवढा हात लावते ना तर मला खूप छान वाटतं, असं वाटतं की हातच फिरवत राहावं। तुम्हाला सुद्धा हा एक्सपिरियन्स हवा असेल तर तुम्ही सुद्धा हे घरी नक्की ट्राय करा। एक वेगळाच लुक आलाय माझ्या म्हणजे केसांना आणि खरंच खूप छान म्हणजे सिल्की झालेत केस, स्ट्रेट पण झालेत केस असं वाटतंय मला। बाकी मी तुम्हाला एक ट्रिक देईन की तुम्ही जर केसावर जर जास्त कडक आणि गरम पाणी वापरत असाल ना तर ती सवय तुम्ही बंद करा। म्हणजे आजच्या आज कोण वापरत असाल तर म्हणजे आपल्याला सवय असते, डोकं खूप म्हणजे जड झालंय, कडक पाणी आपण डोक्यावर घेतो, पण ती सवय मी तुम्हाला खरंच सांगते सिरियसली तुम्ही ती बंद करा। आणि तुम्ही थंड पाण्याने किंवा नॉर्मल कोमट पाण्याने जरी आंघोळ थंड पाण्याने करत असाल तर जास्त उत्तमच आहे, पण नॉर्मल कोमट पाण्याने तुम्ही केस धुतले ना तरी म्हणजे छान होतात आपले केस, म्हणजे डॅमेज होत नाहीत। आणि जर तुम्ही एकदम कडक पाणी डोक्यावर वापरलं ना केसांवर तर आपले जे स्काल्प आहेत, रूट्स आहेत आपल्या केसांचे, ते डॅमेज होण्याची शक्यता असते, त्यामुळे केस खूप गळण्याची शक्यता असते, केस खूप गळतात आणि हा एक प्रकारचा तोटा आहे आपल्यासाठी। मग आपण किती प्रकारचे शॅम्पू वगैरे तोटाच आहे आपल्यासाठी। सो आपण जास्तीत जास्त घरून काळजी घ्यायची की आपले केस कसे म्हणजे आपण व्यवस्थित ठेवू शकतो। आणि जास्त करून मला तरी केस माझे मोठे लांब सडक केस म्हणजे माझ्या केसांची काळजी घ्यायला मला तरी खूप आवडतं, खूप जास्त आवडतं। माझा फायनल लुक कसा आहे आणि केस सुद्धा आता सुकलेत आणि एवढे छान स्ट्रेट मुलायम झालेत ना, खरंच मला बिलकुल पश्चाताप होत नाहीये की मी हे काय घरी जे काही उपद्व्याप केलेत ना, मला असं उपद्व्याप नाही म्हणू शकत मी, खरं तर हे होममेड आहे। मध्ये जाऊन आपण ते केमिकल्स आपल्या केसांवर अप्लाय होतात आणि त्याच्यानंतर मग आपल्या म्हणजे असे मी रिव्ह्यूज ऐकलेत काय जणांचे, तुम्ही जात असाल तर ओके, मी असं नाही म्हणत की तुम्ही पार्लरमध्ये नका जाऊ, पण मला एवढंच सांगायचं आहे की जास्तीत जास्त आपण स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे आपल्या केसांची, म्हणजे जास्तीत जास्त आपण जेवढी काळजी घेऊ शकू ना तेवढी आपण घ्यायची काळजी। फ्लिक्स पण बघा माझी कशी एकदम आली आहे आणि खरंच आता मी स्वतःचं कौतुक किती करू तेवढं कमीच आहे माझ्यासाठी। सो प्लीज तुम्ही सुद्धा हे ट्राय करून बघा, घरगुती ट्रीटमेंट अशी केसांसाठी, आणि तुम्ही सुद्धा मला सांगा कमेंट करून जर तुम्हाला सुद्धा छान वाटलं असेल तर। सो चला मग बाय, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते, जास्तीत जास्त व्हिडिओ नाही बनवत नाही तर खूप मोठा होऊन जाईल। हा छोटासा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांना कसा वाटला, आवडला का, म्हणजे ही जी ट्रिक होती घरगुती केसांसाठी म्हणजे हेअर ट्रीटमेंट कशी द्यायची त्याविषयीची, जर तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, तुम्ही सुद्धा उपयोग करून पहा। चलो बाय बाय, आणि इथून पुढचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर आणि हा बेल आयकनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून येणारा नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल। चलो बाय।